मोठी बातमी समोर येतेय, कारण जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्यावरती सुद्धा आता कारवाई होण्याची शक्यता आहे। तुम्हाला दिलेले पैसे हे परत सरकार जमा होऊ शकतात, कारण एका महिलेकडून 5 महिन्यांचे 7,500 रुपये परत घेण्यात आले। धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगण्यात आलंय। महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिणीच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि आता निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणारे त्यांच्याकडून 5 महिन्यांचे 7,500 रुपये परत सरकार जमा होणार। तर धुळ्यातल्या महिलेचे 7,500 रुपये सरकार जमा होणार आहेत। योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवरती कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघरमध्ये मोठ्या तक्रारी दाखल झाल्यात। अर्जांच्या पडताळणीनंतर निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे। तसंच केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका धारकांना वगळता सगळ्याच अर्जांची आता छाननी होणार आहे। आणि यानंतर आता राजकीय बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। नरेंद्र मोदींनी अजमेर दर्ग्यावरती चढवण्यासाठी चादर पाठवली आहे, मात्र हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्ग्यावरती चादर चढवण्यापासून थांबवा अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची आज बैठक होणार आहे आणि बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीसह तिकीट वाटपावरती चर्चा केली जाणार आहे। दिल्ली विधानसभेत तिरंगी लढत होत असून आप आणि काँग्रेसनं अगोदरच तिकीट वाटप केलंय। आजच्या बैठकीनंतर भाजपकडून सुद्धा उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणाचा पूर्णपणे तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीच शरद पवार गटाचे माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे। वाल्मी कराडच्या जवळीकीमुळे जनता मुंडेंचा राजीनामा मागत असल्याचंही शिंगणे म्हणाले। बीड सरपंच हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन खुलेच्या मुसक्या पोलिसांनी अखेर आवळल्यात। सुदर्शन खुलेसोबत सुधीर सांगळेला सुद्धा पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय। अधिकचा तपास करण्यासाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। तसंच आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सातपुड्यातील डोंगर रांगेत आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसतेय। सातपुड्यात तापमानाचा पारा हा 15 अंश सेल्सिअस वरून 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय। वाढत्या थंडीमुळे पुन्हा सातपुड्यात शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळतंय। जळगावात गेल्या 2 दिवसात पारा 3 अंशांनी घसरलाय। काल 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढच्या आठवड्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। शहरात किमान तापमान हे 8 ते 11 डिग्री सेल्सिअस राहील असं हवामान विभागानं सांगितलंय। धामणे परिसरातील झापाची वाडी इथल्या लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत। अनेक वर्ष तहानलेली शेती ही सिंचनाखाली आल्यानं आता शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे आणि त्यामुळेच इथे ऊस पीक क्षेत्रातही कमालीची वाढ झाली आहे। नांदेड जिल्ह्यात बाजार समितीत हळदीची आवक घटल्यानं हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे 1,000 रुपयांची वाढ झाली आहे। दरम्यान डिसेंबर अखेरीस नांदेड बाजार समितीत हळदीला 13,000 रुपयांचा मिळणारा भाव आता काही दिवसांतच 1,000 वाढलाय। दरम्यान शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात वाढ झाली आहे। कमाल दर 14,000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती आहेत, तर चांगले दर असले तरी सुद्धा आवक मात्र कमी झाली आहे। वाशिम बाजार समितीत हळदीची 350 क्विंटल तर रिसोड बाजार समितीमध्ये 750 क्विंटल आवक पाहायला मिळाली। यंदा देशातील हळदीची लागवड क्षेत्र वाढलंय, मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसलाय, म्हणून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 15,000 रुपयात दरम्यान दर मिळतोय।
पोषक वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे रब्बी हंगामातील गव्हाचं पीक जोमात आलंय. मावळ परिसरात आता ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मका अशा पिकांची लागवड आणि पेरणी केली जाते. त्यानंतर आता गव्हाची पिकं जमिनीच्या वर येऊ लागली आहेत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मूग आणि उडदाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता हेक्टरी 9.13 क्विंटल तर उडदाची सरासरी उत्पादकता हेक्टरी 8.42 क्विंटल इतकी आहे. वाशिम जिल्ह्यात गहू, हरभऱ्यासह आता शेतकरी चिया पिकाची मोठ्या प्रमाणावरती लागवड करतायत. मात्र चिया विकण्यासाठी जिल्ह्यात बाजारपेठच नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभाग आणि प्रशासनानं त्वरित बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते. बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात तूर पीक घेतलंय. मात्र आता तूर बहरली असताना वातावरण बदलामुळे पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झालाय. तुरीच्या शेंगांना कीड लागल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाढली आहे. कापूस, सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरात घसरण झाली आहे. काही दिवसांपर्यंत बाजारात तुरीच्या दरात तेजी होती. शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली आहे. खासगी बाजारात नवीन तुरीचे दर हे 7,000 ते 7,300च्या दरम्यान आहेत. जव्हार तालुक्यात आंबा पीक सुमारे 9,904 हेक्टर लागवडीखाली आलेला आहे. मात्र दिवसभर ऊन आणि पहाटेच्या वेळी थंडी यामुळे आंबा मोहरला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळेच उत्पन्नात घट होण्याची धास्ती आंबा बागायतदारांना लागली आहे. हिवाळा सुरू होताच भाजीपाल्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे बाजारात सध्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. उत्पन्न चांगलं असल्यानं आवक सुद्धा वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. थंडी वाढल्यामुळे केळीच्या फळांवरती चिलिंगचा प्रादुर्भाव सध्या दिसू लागलाय. 25 ते 28 रुपये किलो दरानं जाणारं केळी आता प्रादुर्भाव झाल्यामुळे 12 ते 14 रुपये दरानं विकली जाते आणि म्हणून केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले. राज्यात केळीच्या दरात सतत चढ-उतार दिसतायत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. त्यातच थंडीचा केळी बागांवरती सुद्धा परिणाम दिसतोय. राज्यात केळीला सध्या 1200 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. मात्र यात दर्जेदार केळीचा तुटवडा आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचं भुसार मार्केट आज बंद राहणार आहे. मुस्लिम बांधवांचा इस्तेमा हा धार्मिक कार्यक्रम असल्यानं बाजार समितीतील हमाल, बापाडी हे सुट्टीवरती आहेत आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापुरातील चंदगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांना वन्यजीव प्राण्यांचा धोका वाढत चाललाय. बिबट्या अनेक वेळा समोर आल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. चंदगड तालुक्यात 3 वाघ असल्याची शक्यता वर्तवली जाते. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या किटाडी परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून पट्टेदार वाघाचं ठिकठिकाणी दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करतायत. नागपूरच्या उमरेड अभयारण्यात वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांना गोठणगाव गेटजवळ पर्यटकांच्या जिप्सी गाड्यांनी घेरलं. प्रकरणीच नियमांचं उल्लंघन केल्यानं 4 जिप्सी चालक आणि 4 गार्डना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय. आणि आता खवय्यांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी आहे. तुम्ही माशांवरती ताव मारण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला आता फटका बसणार आहे. कारण कोकणात माशांचे दर हे दुपटीनं वाढलेत. एरवी 500 ते 600 रुपये किलोनं मिळणारं पापलेट आता 1200 रुपयांच्या
घरात गेलेलं आहे, तर सुरमई आणि कोळंबीनं भाव खाल्लाय. सुरमई 1200 ते 1300 रुपये किलो, तर कोळंबी 500 ते 600 रुपये किलोनं मिळतेय. पर्यटकांच्या विक्रमी संख्येमुळेच कोकणात माशांचे दर हे दुपटीनं वाढलेत आणि त्यामुळेच हॉटेल व्यवसाय सुद्धा तेजीत आहेत. आणि यानंतर आता वळूया टॉप 50 कडे. घेऊयात विविध बातम्यांचा वेगवान आढावा. भोपाळ वायू दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाइड विरोधात आता पुन्हा आंदोलन पेटलंय. यावेळी दोघांनी अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. या दोघांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरती सुद्धा दगडफेक केली आहे. पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावरती अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेनं चांगलाच चोप दिलाय. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हा टीम लीडर हिंदीतच बोलायचं, मराठीत बोलला तर काढून टाकेन अशा धमक्या द्यायचा. गेल्या 3 महिन्यांपासून त्याने मराठी मुलांचा पगार सुद्धा केला नव्हता. चल कान पकड के बात चल. यवतमाळला 33 केव्ही सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोखंडी खांब टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांची परवानगी घेतलेली नाहीये आणि याच प्रकरणी महावितरणचे कंत्राटदार शेती पिकांचं नुकसान करत काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नुकसानीची भरपाई देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील चिलाटी गावातील 300 मजुरांनी 2023 मध्ये रोजगार हमीवरती काम केलं होतं, पण त्या कामाची मजुरी अजूनही मिळालेली नाहीये. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही मजुरी न मिळाल्यानं गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला ताला ठोको आंदोलन केलं. अंदर भी मजदूर पेमेंट नहीं मिला. पूरे 1 साल हो गया, फिर भी मजदूरों खाता में अभी पैसा नहीं आया. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणाचा सुधारित आराखडा राज्य शासनाला सादर केला जाणार आहे आणि त्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. याआधीच 23 गावांच्या प्राधिकरणाचा 1816 कोटींच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता दिली होती. शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय 6 नवीन विभाग सुरू होणार आहेत. सोबतच अतिविशेषोपचार दंत रुग्णालय सुरू करण्यासाठी नवीन पदनिर्मितीला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे मध्य भारतातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या दंतसेवा आता मिळणार आहेत. यवतमाळमध्ये परिवहन एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी एसटी चालक वाहक पदासाठी 530 उमेदवार पात्र झाले आणि या आदिवासी उमेदवारांचे पुढचं प्रशिक्षण हे पांढरकवडात होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त 8 तासांत पार करता येणार आहे. 76 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. या टप्प्याचं उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरेल. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी इथे फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेसला फटका बसलाय. या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. येत्या 4 महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. त्यातच आता पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सांगलीच्या भिलवडीतील हाळभागात शेतातील ऊसाला अचानक आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत या आगीत सुमारे 7 एकरातील ऊस जळून खाक झालाय. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. लोणावळ्यातील खंडाळा परिसरात मुंबईतील एक 29 वर्षीय तरुण पर्यटनासाठी गेला होता. हा तरुण निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी थेट पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या दरीमध्ये उतरला आणि हरवला.
शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं या तरुणाला आता वाचवलंय. तब्बल 6 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी रावसाहेब शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावरती अहमदनगर संगमनेर इथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मालवणी पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. कोल्हापुरात रोटी दिली नाही म्हणून एका हॉटेलमध्ये तुफान राडा घालण्यात आलाय. हा संपूर्ण राडा सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. रोटी दिली नाही म्हणून या तरुणांनी वेटरला मारहाण केली. हॉटेल मालक तरुणीलाही यात मार बसला. मात्र ती तरुणी मध्ये पडल्यानंतर तिच्या नाकाला दुखापत झाली. परभणीत शेत आखाड्यावरती दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका महिलेवरती अत्याचार केलेत. दरोड्यात पीडितेच्या पती आणि सासूलाही मारहाण करण्यात आली आहे. यावेळी एक जण गंभीर झालाय. अमरावतीत 28 वर्षीय हल्लेखोराला पोलिसांनी अटक केलेली आहे. शहरात प्रभू कॉलनी परिसरात राहणाऱ्या तरुणानं आपल्या पत्नीची हत्या केली होती. मृतदेह घरात लपवून तरुण फरार होता. मात्र पोटगीच्या वादावरून तिची हत्या केल्याचं तरुणानं कबूल केलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे सुलते असल्याचं भासवून महिलेची 45 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेच्या मुलीला कुडाळ इथे मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्याच्या नावाखाली गंडा घातला गेलाय आणि याच प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. आणि आता सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तुमचं अकाउंट आहे का? मात्र तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर मग आता तुम्हाला आई वडिलांची परवानगी घ्यावी लागणार आहे सोशल मीडिया अकाउंट्स वापरण्यासाठी. जर आई वडिलांनी परवानगी दिली नाही तर तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट बंदही होऊ शकतं. 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावरती अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी आता बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकार तसा कायदा करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकतीही मागवल्या आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्यासाठी आई वडिलांची परवानगी आता आवश्यक असेल. 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. ई कॉमर्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीतही आहे. आई वडिलांनी खरंच परवानगी दिली आहे का हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागणार आहे. कोणतंही उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवरती 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात येणार आहे. आणि आता एक धक्कादायक अशी बातमी आहे. जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या विषाणूनं धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे हे नवं संकट भारताच्या उंबरठ्यावरती कधीही धडकण्याची शक्यता आहे. हा HMPV नावाचा व्हायरस आहे. हा व्हायरस नेमकं किती घातक आहे, तो कसा पसरतो, त्याची लक्षणं काय, त्या संदर्भातलाच साम टीव्हीचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात. हॉस्पिटल फुल, स्मशानातही रांगा. चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे हाहाकार. जगावर HMPV व्हायरसचं मोठं संकट. दोन 2020 मधील कोरोना संकटानंतर आता चीनमध्ये HMPV नावाच्या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. ह्युमन मेटापिमो व्हायरस नावाच्या विषाणूच्या संसर्गामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. एवढंच नाही तर चीनमधील हॉस्पिटल फुल झालेत. त्याबरोबरच स्मशानभूमीतही मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे या नव्या HMPV नावाच्या व्हायरसमुळे जगाचं टेन्शन वाढलंय.
या विषाणूची लक्षणं काय आहेत पाहूयात. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणं, जुलाब, अंगावर पुरळ ही या आजाराची लक्षणं आहेत. कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे सुद्धा संसर्ग होऊ शकतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. मात्र या भयंकर विषाणूपासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया. मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, वारंवार हात स्वच्छ धुवा. औषधोपचार जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे तापासाठी असतात ते औषधं घेणे, आराम करणे, परत त्याच्यानंतर हायड्रेशन, तुमचं पाण्याची शरीरातली पातळी असते ती नीट ठेवणे. चीनमधील परिस्थिती गंभीर होत असतानाच चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवत असल्याचं समोर आलंय. त्यातच या नव्या विषाणूवर कुठलीही लस उपलब्ध नसल्यानं हा विषाणू आणखीनच घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनासारखं गंभीर संकट कधी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.